आय न्यूज। पुण्यात पाणी पुरवठा योजना मार्गी लागण्यासाठी शहरातील सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते एकवटले असून आज तहसीलदारांना निवेदन देण्यात आले। पुण्यात पाणी पुरवठा योजना मार्गी लागण्यासाठी शहरातील सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते एकवटले असून शनिवारी तहसीलदारांना निवेदन देऊन शहराचा पाणी प्रश्न तातडीने सोडवण्याची आग्रही मागणी करण्यात आली। पुनर्योजनेला होत असलेला विरोध पाहता शासनाने आवश्यक ती कार्यवाही करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सर्व पक्षीयांनी दिला आहे। सटाणा शहर पाणी पुरवठा योजनेला कळवण तालुक्यातून तीव्र विरोध होत आहे। त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष शैलेश सूर्यवंशी, शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, काँग्रेसचे शहराध्यक्ष किशोर कदम, शिवसेना तालुका प्रमुख डॉक्टर प्रशांत सोनवणे, शहर प्रमुख जयप्रकाश सोनवणे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहराध्यक्ष पंकज सोनवणे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शनिवारी दुपारी तहसीलदार जितेंद्र इंगळे यांची भेट घेतली। यावेळी पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांशी सविस्तर चर्चा करून निवेदन सादर केले। सटाणा शहराचा पाणी प्रश्न लवकरात लवकर सुटणे गरजेचे आहे। गेल्या 35 वर्षांपासून सटाणा शहरासाठी स्वतंत्र पाणी पुरवठ्याचा प्रश्न प्रलंबित आहे। काही वर्षांपूर्वी शहरासाठी केळझर प्रकल्पातून स्वतंत्र जलवाहिनी टाकून शहरास पाणी पुरवठा करण्यासाठी योजनेचे काम सुरू करण्यात आले होते। मात्र प्रकल्प क्षेत्रातील स्थानिक ग्रामस्थांच्या विरोधामुळे योजनेला ग्रहण लागले व ती बारगळली असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। त्यानंतर सटाणा शहरासाठी पुणत धरणावरून स्वतंत्र पाणी पुरवठा योजना राबवण्यासाठी पाण्याचे आरक्षण करण्यात आले। योजनेस शासनाने मंजुरी देऊन प्रत्यक्ष जलवाहिनीच्या कामास सुरुवात करण्यात आलेली आहे। मात्र पुणत प्रकल्प लाभ क्षेत्रातील स्थानिक नागरिकांनी जलवाहिन्यांच्या कामास मोठ्या प्रमाणात विरोध सुरू केल्याने ही योजनाही संकटात सापडलेली आहे असेही पुढे म्हटले आहे। सध्या शहरात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून 15 दिवसांनंतरही नागरिकांना पाणी मिळत नाही। त्यामुळे शहरवासियांमध्ये तीव्र संताप असून असंतोषाची लाट पसरली आहे। नागरिक आंदोलनाच्या पावित्र्यात असल्याने पुण्यात पाणी पुरवठा योजना राबवण्यासाठी शासनाने आवश्यक ती कारवाई करावी अशी विनंती करून, अन्यथा सर्वपक्षीय कार्यकर्त्यांकडून आंदोलन छेडण्यात येईल आणि त्यास सर्वस्वी शासन जबाबदार असेल असेही शेवटी निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे। ही पुनद पाणी योजना मंजूर झाली आणि आता ही आजूबाजूचं वातावरण लक्षात घेता, विरोध लक्षात घेता आता सटाणा शहराच्या जनतेला असं वाटायला लागलं की ही योजना बारगते विरोध असताना। म्हणून आम्ही सर्वांनी पुढाकार घेऊन, सर्व पक्षीयांनी पुढाकार घेऊन शासनाला सटाणा शहराच्या जनतेची भावना आमच्या माध्यमातून त्यांच्याजवळ पोच केल्या आणि आमची विनंती आहे सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांच्या वतीने शासनाला की आमची भावना तुम्ही शासन दरबारी मांडा की जर ही योजना आत्ता जर सटाणा शहराला पाणी नाही आलं तर कधीच येणार नाही आणि याची दखल जर घेतली नाही तर तालुक्यातनं शहर तर राहीलच पण तालुक्यातनं जनजागृती करून जन आंदोलन मोठ्या प्रमाणावर उभारण्यात येईल आणि ते आंदोलन इतकं उग्र असेल याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची असेल। आय